बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। खरीप हंगाम तोंडावर असताना शेती मशागतीसाठी इंधन आणि खतांचा पुरवठा तात्काळ करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो ट्रॅक्टर घुसवून आंदोलन करण्याचा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे। खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत, मात्र ट्रॅक्टरसाठी आवश्यक डिझेल मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत। वेळेत मशागत न झाल्यास पेरणी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे रासायनिक खतांची तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी वाढीव दराने खतांची विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली। शेतकऱ्यांना तातडीने पेट्रोल, डिझेल आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो ट्रॅक्टर घुसवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी दिला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याचं पूर्व मशागतीचे कामं चालू असताना डिझेल, पेट्रोल मात्र कुठेच उपलब्ध भेटत नाही। मुख्यमंत्री सांगतात की प्रचंड डिझेल आहे आमच्याकडे, परंतु लोक मात्र डिझेल पेट्रोलसाठी मेटाकुटीला आले आणि हे फक्त स्टंट करत त्या ठिकाणी आहे। आम्ही शासनाला या माध्यमातून विनंती केली की शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्या, सर्वसामान्य लोकांचे त्या संदर्भातले प्रश्न त्या माध्यमातून तुम्ही सोडा। रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत, ते सुद्धा कमी करा, ते उपलब्ध करून द्या। या जर भाव जर यांनी कमी केले नाही आणि उपलब्ध जर शेतकऱ्यांना रासायनिक खत, बी बियाणे आणि डिझेल पेट्रोल केलं नाही तर आम्ही प्रचंड मोर्चा या माध्यमातून करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे असंख्य ट्रॅक्टर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये त्या ठिकाणी घुसवणार आहोत।